नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी जेव्हा बोलतोय तेव्हा संसदेवर कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधक यांचा मोर्चा निघालेला असली बातमी होती. आणि काल रात्री उशिरा सोनम वांगचुक यांची पत्नी त्यांना इस्पितळात भेटून आल्यानंतर तिने जाहीर केलं होतं की संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणं, शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन वगैरे, हा जर राजकीय नेते उपस्थित करणार असतील आणि काही मार्ग शोधायचा प्रयत्न करण्याचं आश्वासन देणार असतील तर वांगचुक आपलं उपोषण संपवू शकतात, अशी घोषणा वांगचुक यांच्या पत्नीनेच 19च्या रात्री करून टाकली होती. आणि मग बघता बघता सुसाट गर्दी ही जंतर मंतरच्या दिशेने झाली. कारण सरळ आहे मित्रांनो, तुम्ही त्या काय ते नॅट जिओ किंवा डिस्कव्हरी चॅनेल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांवर ज्या डॉक्युमेंटरीज असतात, माहितीपट असतात, ते बघितले असतील तर त्यामध्ये एक सिरियल बघितलेली मला आठवते, आर्मीज. आर्मीज म्हणजे फौजा. आणि ही डॉक्युमेंटरी किंवा या डॉक्युमेंटरीची जी मालिका होती ही प्रामुख्याने मुंग्या, डोंगळे अशा लोकांवर होती. कीटक, मुंगी, डोंगळे वगैरे. आणि त्यापैकी ते कसेही भरकटत जात असतात. आणि ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी त्यांना खाद्य मिळतं तेव्हा ताबडतोब तो संदेश आपल्या सगळ्या झुंडीला ते देतात. आणि बघता बघता प्रचंड त्या मुंग्या, लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, हिरव्या निळ्या मुंग्या, या सगळ्या मुंग्यांची झुंड जिथे अन्न सापडलेलं आहे त्या दिशेने धावत सुटते. योगायोगाने आत्ता जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे ते ज्या नावाने चालू आहे तो पण एक कीटक आहे, कॉक्रोच म्हणजे झुरळ. आणि गेले जवळजवळ 20 दिवस सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून रडगाणं चालू होतं. जंतर मंतरवर त्या सोनम वांगचुकचं 20 दिवस उपोषण चालू होतं, पण कुत्रं सुद्धा अगदी विरोधकांचं तिकडे फिरकत नव्हतं. गेल्या 2 दिवसात अचानक गर्दी. आणि आज ज्या वेळेला 20 जुलैला संसदेचं अधिवेशन सुरू झालंय तेव्हा बघता बघता हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने तिकडे झुंडी आल्या. त्या बघितल्यानंतर मला डिस्कव्हरी चॅनेलवरची ती मालिका आठवली, आर्मीज. खाणं सापडलंय म्हटल्यानंतर भुकेलेले ते कीटक सुसाट वेगाने तिकडे धावत सुटतात आणि त्यांच्या झुंडीच्या झुंडी जिथे खाद्य सापडले तिकडे यायला लागतात. तसं आता या आंदोलनात आपण फार मोठी बाजी मारली असं दाखवण्यासाठी किंवा त्या आंदोलनाचं श्रेय लुटण्यासाठी सरकार विरोधातले वेगवेगळे गट जे आहेत, राजकीय, सामाजिक, ते थेट जंतर मंतरच्या दिशेने आणि संसदेच्या मोर्चाच्या दिशेने धावत सुटले. म्हणजे लाज, लज्जा, शरम हा प्रकार काहीही नाही मित्र. आणि तुम्ही त्या आंदोलनात सहभागी झालेले लोक बघितले तर तुम्हाला कळतं की जे प्रश्न घेऊन हे लोक उभे राहिलोय म्हणतात ते प्रश्न त्यांचे नाहीच आहेत. जेनझी म्हणजे तरुणांचं आंदोलन म्हणायचं. आणि तारुण्य कधीच्या कधी निघून गेले. 15 2-3 दशकांपूर्वी अशा लोकांची तिथे झुंबड उडालेली होती. आणि काही पोरं तर अगदी शाळकरी वयातली आणि त्यांना कशासाठी आंदोलन चालू आहे ते माहित नाही. बस धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे, मोदींनी राजीनामा दिला पाहिजे, या सरकारची सत्ता राबवायची लायकी नाही, वगैरे 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 पोपटपंची. मला सहज एक गंमत सुचली की धुरंधर हा सिनेमा कमालीचा यशस्वी केलेला दिग्दर्शक, लेखक आदित्य धर
याला परत परत गेल्या 4 महिन्यामध्ये प्रश्न विचारला गेला की धुरंधर 1 किंवा सुरुवातीचा पहिला चित्रपट धुरंधर हा डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला आणि पाठोपाठ अवघ्या 3 महिन्यामध्ये त्याने धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित केला आणि दोन्ही चित्रपटांनी तुफान धंदा केला. 3,000 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न या 2 चित्रपटातून मिळवलं गेलं. पण मग असा प्रश्न विचारला गेला की मग धुरंधर 3 कधी येणार आहे? धुरंधर 3 येणार आहे की नाही? धुरंधरचा पुढचा भाग येणार आहे की नाही? मित्रांनो, एक यश मिळवलं ना की त्याच्या पुढचं पाऊल खूप जपून टाकावं लागतं. तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणं जितकं कठीण नाही, तितकं त्या यशाच्या शिखरावर टिकून राहणं अवघड असतं. कारण कोण ना कोण टपलेला असतो तुम्हाला ढकलून परत त्या यशाच्या शिखरावर चढायला. जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विक्रम करणारे महापुरुष आपण बघितलेले आहेत. काल परवाच ज्याचा 28 का 38 वर्ष विक्रम कायम राहिला, तो गॅरी सोबर्स या जगाचा निरोप घेऊन गेला. पण त्याचा जो त्रिशतकाचा विक्रम होता तो जवळजवळ 30 का किती वर्ष 28-30 वर्ष अबाधित होता. तिथपर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हता. पण कोण ना कोण पोहोचला. गावस्करचे विक्रम प्रचंड होते, पण त्याला सचिन तेंडुलकरने धक्का दिला, त्याला विराट कोहलीने धक्का दिला. येत असतात, कारण तुम्ही त्या शिखरावर कायम टिकणार नसता. आणि म्हणून एक यश मिळवलं की पुढचं पाऊल खूप जपून टाकावं लागतं, नाही तर उतरंड सुरू होत असते. याचं भान पण ज्यांना नसतं ते फार काही करू शकत नसतात. आणि म्हणूनच आदित्य धर सारख्या एका तरुणाने जे यश मिळवलं धुरंधर नंतर, त्यानंतर पुढला सिनेमा काढला तो कमीत कमी आधीच्या 2 धुरंधरची तुलना करण्यासाठी योग्य असला पाहिजे याची आठवण आणि त्याला भान आहे. म्हणूनच लगेच आता तिसरा येईल वगैरे, पुढचा चित्रपट माझा येतोय, असली बालिश भाषा त्याने कुठेही केलेली नाही. पण मला जी सूत्रांकडून बातमी मिळाली, आणि तुम्हाला माहिती सूत्र याचा अर्थ दादांत बिनबुडाची खोटी बातमी. तर ती खोटी बातमी अशी आहे मित्रांनो की आता जितकं ते हमजा अली मझारीचं पात्र महत्वाचं होतं, तितकंच आजच्या घडामोडींमध्ये अभिजित दिपके हे पात्र फार महत्वाचं आहे. आणि तितकंच सोनम वांगचुक हे पात्र पण महत्वाचं आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये सामान्य माणसामध्ये किंवा फारसं जागरूक नसलेल्या लोकांमध्ये जो एक भ्रम होता की सोनम वांगचुक हा फार मोठा संशोधक आहे, शास्त्रज्ञ आहे, त्याने एकापेक्षा एक मोठे शोध लावले, हा भ्रम होता. तो या आंदोलनाने तो भ्रमनिरास करून टाकला. तुमच्या माझ्या माथ्यावर किती खोट्या बातम्या, खोटी माहिती इतकी अलगद मारली जात असते. अरे त्याने तर त्या सियाचेन मध्ये, लडाख मध्ये जे सैनिक थंडी वाऱ्यामध्ये घुसमटलेले असतात त्यांच्यासाठी काय काय शोध लावले, त्याच्या नावावर 400 पेटंट आहेत. इतक्या अतिथंड प्रदेशामध्ये उबदार वातावरण तरण करणारे तंबू त्याने तयार केले आणि त्याचा भारतीय सेनेला खूप मोठी मदत झाली. ही सगळीच्या सगळी थोतांड उघडी पडली. पर्यावरण क्षेत्रामध्ये सोनम वांगचुकने तर अप्रतिम काम केलेलं आहे. किंबहुना पर्यावरण हा शब्द सुद्धा सोनम वांगचुकने शोधून काढलाय, इथपर्यंत दावे करणारे आणि त्यासाठी दमुनिया न जाणारे प्रवक्ते आपण बघितलेले. असो, मुद्दा इतकाच आहे की अशी विक्रम करणारी ही 2 पात्र जमील जमाली आणि अभिजित दिपके किंवा काय तो हमजा अली मजारी आणि जमील जमाली, ही 2 प्रमुख पात्र त्याच्यामध्ये आहेत धुरंधर मध्ये. तशी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ही 2 पात्र मिळाल्यावर
आदित्य धरने धाडस केलेला आहे पुढचा एक धूमधडाका करायचा, पुढचा चित्रपट काढायचा आणि तो तितकाच गाजवायचा. आणि त्या चित्रपटाचं नाव मला कळलेलं आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. अभिजित दिपकेचं कथानक सगळं तयार झालेलं डोक्यामध्ये लिहून काढायचंय. फक्त या नव्या चित्रपटाला नाव काय द्यायचं याविषयी त्याच्या मनात गोंधळ आहे. आणि त्या सूत्रांकडून मला कळलेली बातमी अशी की अभिजित दिपके जो आदित्य धर जो तिसरा आता सिनेमा काढतोय धुरंधर नंतर तितकाच दणदणीत, त्याचं नाव जंतर मंतर छू मंतर असं ठेवायचं की चोरी चोरी छुपके दिपके असं ठेवायचं. इथे त्याचा गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे या चित्रपटाच्या घोषणेला विलंब झालाय. आंदोलन किती पोरकट असू शकतं, किती हास्यास्पद असू शकतं आणि किती बारगळत जाऊ शकतं याचा नमुना या निमित्ताने पेश झाला. त्या आंदोलनाचा व्यापक परिणाम समाज मनावर कुठेही होणार नाही. पहिली गोष्ट तर आंदोलन आणि परिवर्तनासाठी आंदोलन या कल्पनेचा 15 वर्षापूर्वीच केजरीवालने खून पाडला होता. लोकपाल आणि अण्णा आंदोलनातून निर्माण झालेली आम आदमी पार्टी ही आजवरच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचा मेरुमणी झाला. त्यामुळे कुठच्याही समाज हितासाठी परिवर्तनासाठी आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी जनमानसामध्ये जी सहानुभूती उफाळून येते त्याचा मागमूस तुम्हाला या काल परवाच्या जंतर मंतर आंदोलनात दिसला नाही. जितकं म्हणून थिल्लरपणा आणि छछोरगिरी करता येईल तितकी सगळी या आंदोलनात झाली. आणि म्हणूनच आंदोलन ही कल्पना आता संपूर्णपणे डिस्क्रेडिट झालेली आहे. कोणीही कुठच्याही महान उद्दिष्टाने एखादं आंदोलन करायला गेला तर लोक 10 वेळ त्याच्याकडे संशयाने बघतील. सहानुभूती मिळवण्याची तर गोष्टच विसरून जा, गोष्ट विसरून जा. आणि म्हणून हा खरोखरच सनसनाटी विषय. चित्रपट क्षेत्रामध्ये गुप्तचर खातं, जेम्स बॉन्ड वगैरे हे बघितलं आणि त्याच्या थर्ड रेट नकला ज्या बॉलिवूड कडून झाल्या आजपर्यंत, देशाचे शत्रू आणि देशाचे रक्षक याविषयी कपोल कल्पित बोगस कथानक दाखवणारे जे बॉलिवूडचे सिनेमा होते त्याच्यावर धुरंधरने बोळा फिरवला. किंबहुना आजपर्यंत तुमच्या समोर देशहित, सामाजिक समस्या, सामाजिक समता म्हणून जे काय बॉलिवूड मधून किंवा सेक्युलर गटाकडून पेश केलं जात होतं हे कसं साक्षात थोतांड आहे. शाकाल वगैरे असले जे कोणी मोगॅम्बो असले जे कोणी काल्पनिक खलनायक तुमच्या समोर उभे करत होते ते खरे खलनायक नव्हते. आणि खरा खलनायक कसा आहे हे धुरंधर चित्रपटाने तुम्हाला रहमान डकेतच्या रूपाने दाखवलं, लियारीच्या रूपाने दाखवलं. आणि तिथे धुरंधर चालून गेला, जनमानसाला प्रभावित करून गेला. कुठलीही जाहिरात न करता त्या सिनेमाने आजवरचे सगळे बॉलिवूडचे आणि हॉलिवूडचे रेकॉर्ड मोडून टाकले. आणि त्यामुळे या पुढचा चित्रपट करताना तितकाच दणगणित पटकथेचा विषय असला पाहिजे. म्हणून आदित्य धर बिचारा चाचपडत बसलाय. आणि मला कळलेल्या माहितीनुसार, म्हणजे जी माहिती मला कळालेली नाही ती सूत्रांकडून मिळालेली असते. माझ्या डोक्यामध्ये जो काही चक्रमपणा येतो त्याला सूत्रांकडून मिळालेली बातमी माहिती म्हणायचं असतं. आणि म्हणून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य धरने आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याचं घोडं अडले ते फक्त चित्रपटाचं नाव काय ठेवायचं. ते नाव जंतर मंतर छू मंतर की चोरी चोरी दिपके छुपके असं ठेवायचं. इथे तो अडलेला आहे. पण त्यामध्ये
एक गोष्ट नक्की आहे की आंदोलन हा सगळ्यात कसा खोटारडा प्रकार असतो, देखावा असतो, भ्रामकता असते, त्यामध्ये जनहिताचा कुठलाही हेतू नसतो आणि 10 ठिकाणी आषाढभूतपणे पसरलेले बाजार बुणगे आंदोलन म्हटलं की एकत्र येतात आणि त्या सुरुवातीला सांगितलेलं जशी मुंग्या डोंगळे वगैरे यांच्या झुंडीच्या झुंडी येतात, त्याचा साक्षात्कार 20 जुलै रोजी घडलेला आहे आणि तो आधार घेऊन आदित्यधर नवा चित्रपट काढतोय, जंतर मंतर छो मंतर किंवा चोरी चोरी छुपके दिपके ठूस ठूस के खाओ, आहे ना. हे आंदोलन बारगळलं कसं याची इतिहासात नोंद होईल. त्याची मीमांसा देखील करणं अनेकांना अवघड होईल, कारण ते आंदोलन नव्हतंच, तो एक आभास होता, तो एक देखावा होता. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.